हॅलो, मी पल्लवी. तर आज तुम्ही पाहू शकत असाल मी करते आहे प्री बड्डे शूट. आणि या ताईंचा मला आधी कॉल आला होता. त्यांना सांगितलं मला की ताई मला फक्त साधेच फोटो काढायचे आहेत, त्यामुळे मी काहीच तयारी केली नव्हती. पण जेव्हा त्यांनी स्टुडिओमध्ये आल्यावर फोटो बघितले तेव्हा त्यांनी सांगितलं की मला असेच फोटो काढायचे आहे. मग त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून अशी तयारी केली आणि खरंच केव्हा केव्हा कस्टमर खूप मदत करते आणि खरंच खूप छान वाटते. कारण इथं आज माझे मिस्टर नव्हते, त्यामुळे ताईंनीच मला मदत केली आणि आमचं फोटोशूट पण छान झालं. पण प्रत्येक वेळेस असंच होतं, जेव्हा आपण लहान बाळाचे फोटोशूट करतो तेव्हा मध्येच बाळ खूप जोरात रडायला लागतं. आणि फोटो काढताना जेव्हा मूड जातो तेव्हा आईवडिलांचा पण मूड निघून जातो, कारण ते खूप लांबून आलेले असतात. आणि बाळ रडायला लागलं की त्यांना असं वाटतं की आता आपल्या बाळाचे फोटो निघणारच नाही. पण आता बाळांची एवढी सवय झाली आहे की जेव्हाही बाळ रडतं त्याला आम्ही पहिले शांत करतो, त्याला छान छान गोष्टी सांगतो आणि शांत करून आम्ही नंतर त्या बाळाचे फोटो क्लिक करतो. असं नेहमीच माझ्या स्टुडिओमध्ये होते. आता इथं तुम्ही पुढे पाहसालच की हे बाळ किती जोरात रडतं आहे आणि आम्ही नंतर त्याचे फोटोशूट कसे शूट केले. कारण आता सवय झाल्यामुळे जर बाळ रडलं तरी आईवडिलांची समजूत आम्ही घालतो आणि बाळाचे छान छान फोटो क्लिक करतो. आणि जेव्हा बाळाचे फोटो पाहून आईवडिलांना जेव्हा आनंद होतो तेव्हा खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे समाधान वाटतं की चला आपण जे काम करतो आहे ते कस्टमरला आवडतं आहे आणि त्यातून आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य उमटवतो. खरंच हे फक्त एक फोटोग्राफरच करू शकतो. तर असो, आता हे शूट झाल्यानंतर मला जायचं होतं नामकरणाच्या शूटला आणि तोही व्हिडिओ मी इथं ॲड केला आहे. कारण तो व्हिडिओ पुढची जी क्लिप आहे ती ओरिजिनल सॉन्ग वेगळे आहे, पण इथं कॉपीराईट येतं, त्यामुळे मी ते सॉन्ग इथं वापरले नाही. जे यूट्यूबचे जे सॉन्ग आहे तेच मी इथं यूज केले आहे. कारण आपल्याला चॅनलचे जे आहे ते टिकवायचं असेल तर आपण सॉन्ग इथं वापरू शकत नाही. तर असंच माझं स्टुडिओचं नेहमी शूट होत असतं. आणि तुम्ही समोर पाहू शकत असाल की ही बाळ कसं रडते आहे. ही छोटीशी क्लिप मी इथं घेतली आहे आणि एवढं सगळं ॲडजस्ट करून खरंच बाळाचे फोटो मिळणं म्हणजे खूप नशीब असतं. इथं आमचं फोटोशूट पूर्ण झाल्यानंतर माझं काम होऊन मी जाणार होते एका नामकरणाच्या सोहळ्याला. तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलवर नेहमी असेच थांबून राहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आम्हाला फॉलो करा. तर आता आपण जाणार आहोत पुढच्या शूटला, ते असणार आहे नामकरण. आणि खरंच बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं जेव्हा नाव ठेवण्यात येतं त्याची जी ओळख असते, खरंच ती त्याची ओळख असते ती कायमस्वरूपी त्याच्यासोबत राहणार असते. तर इथं आम्ही छोट्या बाळाचं नामकरणच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण केला आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत परत भेटूया आणि तुम्ही इथं व्हिडिओ एन्जॉय करा. बाय.